गेल्या अधिवेशनात संसदेत आलेले मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर झाले नव्हते. हेच विधेयक पुन्हा संसदेत येण्याची शक्यता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. गेल्या अधिवेशनात संसदेत आलेले मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर झाले नव्हते आणि हेच विधेयक पुन्हा संसदेत येण्याची शक्यता असून ते मंजूर झाल्यास 2029 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नव्या मतदारसंघात रचनेनुसार होतील, असे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत दिले आहेत. शिक्षकांच्या टीईटी संदर्भातील प्रश्न हा केवळ शिक्षण विभागाचा नसून धोरणात्मक स्वरूपाचा आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर स्पष्टता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूलमध्ये आयोजित मतदार नोंदणी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, नगरसेवक केदार खाडीलकर तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघ पुनर्रचनेबाबत संकेत दिले आहेत. विधानसभेमध्ये 288 आमदार असतात. सरासरी 3 लाखाला एक आमदार असं त्याची सरासरी असते. काळाच्या ओघात काही काही ठिकाणी ती 3 लाखाची 6 लाख होऊन जाते, कारण इंडस्ट्रीमुळे, व्यवसायामुळे बाहेरचे लोक येत तो मतदारसंघ मोठा होत जातो आणि मग दर 20 वर्षाने त्याची पुनर्रचना होते. जशी ती आता आहे, 9ला झाली, 20 वर्षाने आता आहे. आता ती पुन्हा एकदा 5.5-6 लाख झालेल्यांना 3 लाख केलं जाईल आणि त्यामुळे त्याला डिलिमिटेशन म्हणतात. ज्या डिलिमिटेशनचं बिल मागच्या अधिवेशनात आलं नाही, ते नामंजूर झालं आणि ते ह्या अधिवेशनात येण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ते मंजूर झालं तर 29ला पूर्ण देशभराचे मतदारसंघ पुन्हा एकदा नीट करून घेतले जातील, एक 3-3.25 लाखाचे, आणि मग ते वाढतील पण. महाराष्ट्रात असा अंदाज आहे की 288 विधानसभा आज आहेत, म्हणजे 288 आमदार आहेत. ते वाढून बहुधा ते 350, 450, 400कडे जातील आणि लोकसभा सुद्धा साधारणतः 18 लाखाची एक लोकसभा असली पाहिजे, ती काही काही ठिकाणी 36 लाखावर गेली आहे. ती सुद्धा नीट शेप करून घेतला तर आता 542 खासदार देशामध्ये असतात, त्याच्याऐवजी ते बहुतेक 850वर जातील. म्हणूनच देशाची लोकसभा आणि राज्यसभा नव्याने बांधून घेतली गेली. तिथेच आता अधिवेशन चालतात. महाराष्ट्राची सुद्धा मुंबई आणि नागपूरची विधानसभा नव्याने बांधण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. म्हणजे 29ला नवीन आमदार येईपर्यंत मोठं सभागृह लागणार आहे. तर त्यामुळे 288 विधानसभा आणि 78 विधान परिषद. 78 विधान परिषदेमध्ये 12 राज्यपालांचे प्रतिनिधी असतात की ज्यांना निवडणूक लढवावी लागत नाही. राज्यपाल वेगळ्या क्षेत्रातले वेगळे मान्यवर एका साध्या सहीने आमदार म्हणून त्याला पाठवतात. पण 14 शिक्षक आणि पदवीधर असतात. एका महसूल विभागाला एक पदवीधर, एक शिक्षक, एक पदवीधर, एक शिक्षक, असे 14 असतात. पुणे पदवीधर, ज्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्याचं म्हणून एक रेव्हेन्यू सर्कल तयार होतं. त्या 5 जिल्ह्याच्या रेव्हेन्यू सर्कलला खरं म्हणजे मोठा आहे, केव्हा तरी कोल्हापूर, सांगली, सातारा असं एक युनिट व्हायला लागेल, ज्याला आपण दक्षिण महाराष्ट्र म्हणू. हा जो टोटल आहे त्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर येतं. ते भविष्यात होईल त्याला होईल. तोपर्यंत आता पुण्याला 2 आमदार आहेत, मराठवाड्याला 2 आमदार आहेत, मग अमरावतीला 2 आमदार आहेत, नागपूरला 2 आमदार आहेत, कोकणाला 2 आमदार आहेत. असे ते 7 पदवीधर आणि 7 शिक्षक आमदार असतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.